पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद. युक्रेनमधील परिस्थितीसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा. देशात शांतता राखण्यात आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासह देशाच्या सुरक्षेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचं खूप मोठं योगदान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार. भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाची सरन्यायाधीशांनी केली शिफारस. केंद्र सरकारनं प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ मागितल्यानं वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी. विरोधक मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण निर्माण करत असून मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करत असल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाटण्यात इंडी आघाडीची बैठक. निवडणुकीचा अजेंडा आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. भविष्यातील साथ रोगांचा सामना करण्यासाठीच्या जगाच्या सज्जतेसाठीच्या 3 वर्षांच्या वाटाघाटीनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी ऐतिहासिक कराराला दिलं अंतिम स्वरूप. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील व्यापारात घट होण्याचा जागतिक व्यापार संघटनेचा अंदाज. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर. आणि ISSF विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदरसिंह सुरुची आणि सौरभ चौधरी यांना 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक.